रोज संध्याकाळी प्रश्न पडतो की काय बनवायचं. रोज रोज तेच तेच वरण भात खाऊन कंटाळा येतो. चला तर मग आठवड्यातून एकदा खिचडी किंवा पुलाव हा व्हायलाच पाहिजे. म्हणून मी आज हा मसूर पुलाव केलेला आहे. चला तर मग आपण आता याची रेसिपी बघूया. एकदम छान असा मसाले भात तयार होतो. चला आता मी इथं एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मी काही खडे मसाले टाकून घेणार आहे. त्यामध्ये तेजपान घेतलेले आहे, 2-3 लवंगा, 2-3 मिरे आणि दालचिनी घेतलेली आहे व आपल्याला हे छान असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी त्याचा सुगंध सुटेपर्यंत. आता इथे छान मस्तपैकी फ्राय झालेले आहे. इथे मी एक कांदा कट करून ठेवलेला आहे एकदम बारीक. आता तो आपण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे व छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा, एकदम छान असा मस्त. आता इथे मी फ्राय करून घेत आहे. एकदम छान फ्राय झाला आहे. आता यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती टाकून घेत आहे. याच्याने एकदम स्वाद छान येतो मस्त खिचडीला. आता यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. आता हे छान मस्तपैकी असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यानंतर मी 2 टोमॅटो हे कट करून ठेवलेले आहे, ते देखील आपल्याला याच्यात छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्या पुलावला छान मस्तपैकी अशी आंबट चव आली पाहिजे एकदम छान. तर मी हे सगळं फ्राय करून घेत आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता यावर एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणून मी झाकण लावून घेत आहे. बघा आता वाफ काढून झाल्यानंतर बघा टमाटा त्याच्यानंतर कांदा असा छान मस्त स्मॅश झालेला आहे. छान असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी मसूरची डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली आहे व ती आपल्याला आता टाकून घ्यायची आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर देखील घालायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकदम मस्त असं एकजीव व्हायला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघा. तुम्ही बघू शकता. यात आता पावडरी मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे. यामध्ये मी हळद टाकलेली आहे, धणेपूड टाकलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवं तसं तिखटपणानुसार तुम्ही तिखट घालू शकता. 1 चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. हे मस्त परतवून घ्यायचं आहे बघा आपल्याला. एकदम एकजीव करायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर पुन्हा एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपले सगळे मसाले छान असे परतले जातील. यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे आपले पावडरी मसाले आहे हे जळणार नाही. एकदा नक्की करून बघा, एकदम छान वास सुटलेला आहे, खूप मस्त छान वाटते खिचडी. आता ही छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे बघा. मस्त झालेले मसाले वगैरे. आता पुन्हा जर तुम्हाला वाटलं तर पुन्हा थोडं पाणी घालून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता हे गरम पाणी टाकूनच मी हे परतवलेलं आहे. आता गरम पाणी असं टाकल्यानंतर आपले मसाले छान व्यवस्थित लगेच शिजतात. यामध्ये मी आता कोलम तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे व तो आपण आता यामध्ये घालायचा आहे. या मसाल्यांबरोबर पण हा तांदूळ आता मस्त परतवून घ्यायचा आहे. बघा आता यामध्ये देखील आपल्याला आता गरम पाणी घालून जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे मस्त आणि आता वाफ काढून घ्यायची आहे. एकदम मऊ लुसलुशीत आपली ही खिचडी, आपला हा जो पुलाव आहे हा तयार झालेला आहे. वास पण इतका भन्नाट येतोय आणि चवीला पण एकदम छानच झालेली आहे. एकदम मोकळी झालेली आहे एकदम. जर तुम्हाला थोडी अजूनच लुसलुशीत पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून गरम पाणी घालू शकता. मी देखील थोडंसं गरम पाणी घालून घेत आहे. आता आपला हा पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. आणि आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता आपला हा पुलाव तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हा सर्व करूया. झालेला आहे आपला हा पुलाव आणि इतका छान मस्त वास येतो, एकदम भन्नाट चव झालेली आहे. एकदा नक्की करून बघा
व कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदा करून बघा व मला केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. एकदम छान असा झालेला गरम गरम मस्त लागतो. त्यावर तुम्हाला तूप पण घालता येईल. चला तर मग धन्यवाद.